यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं आहे. महायुतीत आणि भाजपत उमेदवार दिल्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. जिंकण्यासाठी काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सप्टेंबर महिन्यात विदर्भ दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांना दिला होता. थोडक्यात गृहमंत्री अमित शहा यांना हे माहीत होतं की महायुती म्हणून आपण निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये काही आमदारांचं तिकीट कापलं जाणार, तर काही जागा मित्र पक्षांना सोडल्या जाणार. त्यामुळे अनेक जण नाराज होऊन बंडखोरी करणार. या बंडखोरीला रोखण्यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करा आणि पक्षीय भेद विसरून महायुती म्हणून काम करा, अशा आशयाच्या सूचना अमित शहा यांनी राज्यस्तरावरील नेत्यांना सुद्धा दिल्या होत्या. पण उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर भाजपमधील बंडखोरी उघड झाली. भाजपमधील 19 नेत्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यस्तरावरील नेत्यांना आणि स्वतः अमित शहा यांना ही बंडखोरी रोखण्यासाठी सक्रिय व्हावं लागलं. पण प्रश्न आहे की भाजप पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी केंद्रीय स्तरावरून एवढे प्रयत्न का केले जात आहेत? बंडखोरी रोखण्याचा नेमका भाजपचा पॅटर्न काय आहेत? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं बंडखोरी शमवण्याचे म्हणावे तसे प्रयत्न केले नव्हते. केंद्रीय स्तरावरून तसे प्रयत्न झाले नव्हते. खरं तर दिल्लीहून हरियाणाचं अंतर तसं काही जास्त नाहीये. भाजप हरियाणातील बंडखोरी थांबवू शकला असता, पण हरियाणामध्ये भाजपनं तसं काही केलेलं दिसत नाही. उलट सावित्री जिंदाल यांच्यासारख्या बड्या नेत्यांना भाजपनं हरियाणात बंडखोरी करू दिली. यामागे आपण हरियाणा राज्य गमावणार आहोत, त्यामुळे बंडखोरी थांबवली काय किंवा नाही थांबवली काय, एकच अशी भाजपची रणनीती असल्याचा अर्थ काढण्यात आला. त्यामुळे तिथली बंडखोरी भाजपनं थांबवली नाही. पण हरियाणामध्ये भाजपचा विजय झाला आणि महाराष्ट्रात भाजपला मोरल बूस्ट मिळाला. पण हरियाणासारखीच महाराष्ट्रातली बंडखोरी भाजप वाऱ्यावर सोडू शकत नाहीये. याचं उत्तर आपल्याला लोकसभा निवडणुकीत मिळतं. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एकूण वोट शेअर 43.55 इतका होता, तर महाविकास आघाडीचा वोट शेअर 43.71% इतका होता. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वोट शेअरचा फक्त 0.16% इतकाच फरक होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कार्यकर्ता भाजपसाठी महत्त्वाचा ठरतो. पक्षातील एखाद्या नेत्यानं बंडखोरी केली तर भाजपची मतं तो खाऊ शकतो, ज्याचा अंतिम फटका भाजपला बसला असता. लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून भाजपनं ही गोष्ट शिकून बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. यात स्वतः अमित शहा यांनी जातीने लक्ष घातल्याचं दिसून येतंय. यातील पहिलं उदाहरण म्हणजे कोपरगावच्या विवेक कोल्हे यांचं. कोपरगाव विधानसभेत काळे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष चालतो. कोपरगावचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे आशुतोष काळे. त्यांच्या विरोधात भाजपचे विवेक कोल्हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण जागा अजित पवार गटाला गेल्यामुळे विवेक कोल्हे नाराज झाले. ते शरद पवार गटाची तुतारी हातात घेतील असं बोललं गेलं. कोल्हे शरद पवारांच्या संपर्कात होते असंही बोललं गेलं. पण प्रसंग ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला आणि शहा आणि कोल्हे यांची दिल्लीत भेट घडवून आणली. आगामी काळात कोल्हे यांना विधानसभेच्या बदल्यात दिल्लीत मोठं पद दिलं जाईल अशा चर्चा आहेत. यामध्ये त्यांना राज्यसभेवर घेतलं जाईल या चर्चांनी देखील जोर पकडला होता. त्यातच कोल्हे यांची नाराजी स्वतः अमित शहा यांनी जातीने लक्ष घालून दूर केली आणि सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा बंडखोर शमवला. यात नमूद करण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हे ज्यांच्या विरोधात नाराज होते ते आशुतोष काळे अजित पवार गटाचे आमदार आहेत. ते भाजपचे आमदार नव्हते. तरी सुद्धा महायुतीच्या घटक पक्षातील भाग म्हणून भाजपनं कोल्हे यांची बंडखोरी थांबवली. यातून आगामी काळात महायुतीचं सरकार आणण्यासाठी भाजप किती प्रयत्नशील आहे हेच दिसून येतं. स्वतः शहा यांनी बंडखोरीत लक्ष घातलेलं दुसरं उदाहरण म्हणजे आर्वीचे आमदार दादाराव केचे. दादाराव केचे यांचं तिकीट कापून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणाऱ्या सुमित वानखेडे यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेले दादाराव केचे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. ब्रह्मदेव जरी आला तरी आपण अर्ज मागे घेणार नाही असं केचे यांनी जाहीर केलं होतं. यामुळे भाजपचं अंतर्गत वर्तुळ चांगलंच हादरल्याचं बोललं गेलं. पण यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आणि केचे आणि अमित शहा यांची भेट घडवून आणली. शनिवारी म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आर्वी बाजार समितीचे अध्यक्ष संदीप काळे आणि दादाराव केचे असे तिघजण चार्टर्ड प्लेननं अहमदाबादला गेले. तिथे या तिघात चर्चा झाली आणि दादाराव केचे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यावेळी तिकीट देण्याचं आश्वासन मिळालं होतं, पण काही अडचण असल्यानं ते पूर्ण झालं नाही, म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. अमित शहा यांच्याकडे जाऊन अन्यायाचं निराकरण करून आलो. शहा यांच्या भेटीनंतर धीर आला. आता पक्ष म्हणेल तेच करण्याचं ठरवलं आहे असं दादाराव केचे यांनी म्हटलं आहे. थोडक्यात दादाराव केचे यांच्या उदाहरणावरून लक्षात येतं की भाजप एका माणसासाठी सुद्धा रिस्क घेण्यास तयार नाही.
जिथं राज्य नेतृत्व बंडखोरी शमवण्यास अपयशी ठरतंय तिथं अमित शहा स्वतः हस्तक्षेप करतायत. यात भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रभारी भूपेंद्र यादव हे देखील महत्वाची भूमिका बजावत असल्याचं बोललं जातंय. पण प्रश्न आहे, भाजप बंडखोरी टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावरून एवढे मोठे प्रयत्न का करतायत? याचं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता भाजपला कुठल्याही प्रकारे गमवायची नाहीये. 2024ला राज्यात महायुती म्हणून सत्तेत बसायचं आहे. 2029ला भाजप स्वबळावर येईल असं गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यातून त्यांचा उद्देश स्पष्ट होता की कुठल्याही प्रकारे महायुतीची सत्ता यावेळेस महाराष्ट्रात आणायचीच आहे. कारण महाराष्ट्र सेफ असेल तर दिल्लीत पुढे सुखानं राज्य करता येईल अशी शहा यांची धारणा असल्याचं म्हटलं जातंय. यासाठी शहा साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा प्रयोग करत असल्याचं बोललं जातंय. यात शहांना सगळ्यात मोठा अडथळा होता तो बंडखोरांचा. हे बंडखोर फोपावले तर पक्षाचं नुकसान होऊ शकतं हे शहांना माहीत असल्यामुळेच त्यांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बंडखोर वाढून पक्षाला धोका निर्माण होऊ नये आणि यामुळे आपल्या दिल्लीतल्या सत्तेला हादरा बसू नये म्हणून अमित शहा स्वतः जातीनं राज्यात लक्ष घालतायत असं बोललं जातंय. केंद्रीय स्तरावरून राज्याच्या बंडखोरीत लक्ष घालण्याचं दुसरं कारण म्हणजे राज्य स्तरावर असणारी गटबाजी. दादाराव केचे यांचं तिकीट कापून ज्यांना भाजपनं तिकीट दिलंय ते सुमित वानखेडे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे दादाराव केचे राज्यस्तरावरील नेतृत्वावर नाराज होते. त्यांचं बंड राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात असल्याचं बोललं गेलं. यामुळे अमित शहांना यामध्ये पडावं लागलं. राज्यामध्ये असणारी गटबाजी ज्यावेळी दिसून येत आहे त्यावेळी गृहमंत्री शहा स्वतः यामध्ये हस्तक्षेप करताना दिसतायत. जिथं राज्य नेतृत्व कमी तिथं मी असं अमित शहा यांची रणनीती या संबंधात असल्याचं दिसून येतंय. तुम्हाला भाजपच्या केंद्रीय स्तरावरील या हस्तक्षेपासंबंधात काय वाटतं? भाजप केंद्रीय स्तरावरून प्रयत्न का करतंय? तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.